रत्नागिरी जिल्ह्यातलं मुळात शासकीय वनक्षेत्र फार कमी आहे। साधारणपणे 1% आसपास सुद्धा शासकीय वन जमिनीचं क्षेत्र रत्नागिरी जिल्ह्यात नाही आहे। बहुतांश आहे ते खाजगी वनक्षेत्र आहे। पण कुर्ण्यामध्ये असलेल्या 17 हेक्टर लांजा तालुक्यातलं हे सगळ्यात मोठं जवळपास वन खात्याचं स्वतःच्या अखत्यारीतले क्षेत्र आहे। हे फॉरेस्ट जमीन आपण ज्याला म्हणतो ते त्या 17 हेक्टरमधल्या सरकारी जागेतली सागांची चोरी होते। ती कधी होते? साधारणपणे 24 तारखेला 24 ऑगस्ट म्हणजे गणपतीच्या गणेशोत्सवाच्या धामधुमीत त्या झाडांची चोरी होते आणि प्रकरण जवळजवळ महिनाभरानंतर वन खात्याच्या अधिकाऱ्यांकडून CCTV फुटेज, एकंदरीत त्याच्यानंतर मोबाईलमधलं संभाषण असेल किंवा एकंदरीत गुप्त माहितीच्या आधारे ती माहिती काढल्यानंतर त्या चोरीचा तपास होतो। 1-2 दिवसापूर्वी साधारणपणे 25 ते 26 दिवसानंतर सरकारी जागा ती सुद्धा वन खात्याची फॉरेस्ट लँड आणि त्याच्यामधल्या सागांची चोरी म्हणजे केवढं हे धाडस असेल। साधारणपणे मिळालेल्या माहितीप्रमाणे जो 24/8च्या रात्री म्हणजे ऑगस्टला हे सागाची काही झाडं 7 ते 6 घनमीटर जवळपासली झाडं तोडून तिथे ठेवायची, पुन्हा ती क्रेनने उचलायची। क्रेन म्हणजे काय, छोटीशी आपली लहानसं वाहन नव्हे, राजरोसपर्यंत दिसणारं वाहन क्रेन। त्या क्रेनचा 2 ठिकाणी वापर, ती झाडं परत उचलायची आणि पुन्हा नेऊन ती राजापूरमधल्या कुंभवडेमध्ये नेऊन ठेवायची। म्हणजे पुन्हा राजरोस रस्त्यावरून। आणि प्रकरण उघडकीस आलं कधी? 3 दिवसापूर्वी। वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे कोणाचा राजकीय दबाव न घेता योग्य प्रकारची कारवाई केली आणि जवळजवळ 10 पूर्वी आणि आता एक अशा 11 आरोपी जवळजवळ आता पकडण्यात आलेले आहेत। आणि त्याच्यावर वाहनं जप्त किती केले आहेत? साधारणपणे तर 2 क्रेन सुमारे 60 लाखाच्या, एक टेम्पो 2 ते 3-2.5 लाखाचा, त्याचबरोबर एक ट्रक, एक बोलेरो गाडी पिकअप, एक 4 चाकी, असा जवळजवळ 80 ते 85 लाखाची ही संपूर्ण ह्या चोरीच्या प्रकरणात वापरण्यात आलेली वाहनांची आणि त्याचबरोबर 4 ते 5 लाख रुपयाच्या सागाची किंमत, म्हणजे जवळजवळ 90 लाखाचा मुद्देमाल वन खात्याने जप्त केला आहे। आरोपी जवळजवळ 11 पकडलेत आणि वन खात्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी म्हणजे अगदी वनपालापासून वनक्षेत्रपाल असेल, जिल्हा वन अधिकारी असतील किंवा मुख्य संरक्षक कोल्हापूर, या सगळ्या टीमने हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आणलं आणि आरोपींना पकडलं। 11 आरोपी, 90 लाखाचा मुद्देमाल आणि तो सुद्धा वन खात्याच्या जमिनीतून केलेल्या सागाच्या चोरीचा। एकंदरीतच काय की सरकारी जागेतनं सुद्धा साग चोरून नेण्याचं धाडस हे प्रकरण बहुतांश पहिल्यांदाच असावं। टाइम डिले करता किशोर मोरसं, शुभम पवार, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।